शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सिलेक्शन बलदेव 47 सोयाबीनमध्ये। तर आपण इथं बघू शकता बलदेव 47 हे कशा प्रकारे विकसित झालेलं आहे। अशा प्रकारे भरगच्च शेंगांनी लदबद झालेलं हे बलदेव 47 आणि याचं जे खोड आहे हे खोड जाड आहे। बघा इथं ब्रँचेस पण चांगले आहे। एक ब्रँचेस 2 ही इथे एक आली होती 3 4 5 6 7 आणि इथे एक 8 आणि वर पण अशा प्रकारे घोस येतात। आणि विशेष म्हणजे या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे, शेंड्याला जी शेंगा आहेत हे बघा अशा प्रकारे एका जागी कितीतरी घोस म्हणजे कितीतरी शेंगा येतात। बघा इथं अशा प्रकारे हे बघा, आणि जेवढं खाद्य देसाल तेवढी याची वाढ भरपूर होईल आणि भरगच्च जाड शेंगा येतील आपण इथं बघू शकता। तर अशा प्रकारे इथं बलदेव 47 हे जे आहे सर्व फांद्या शेंगांनी लदबद आहेत। आणि आपण शेंगाचं जर प्रमाण म्हटलं तर साधारण इथं 350-400 पर्यंत शेंगा पण आहेत याला। हे बघा अशा प्रकारे आणि फुल साईज भरलेला आहे। आणि आपण हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपण कुठेही बघला समजा त्याच्यावर आपल्याला कुठेही सारखाच माल आपल्याला इथं जाणून दिसेल। बघा इथं आता ही इथे पण बघा, हे बघा हे बघा अशा प्रकारे भरगच्च मालाने लदबद असा हा प्लॉट जो आहे। तर हा कुठल्याही झाड बघा आपण अशा प्रकारे माल भरगच्च माल आहे कशाही प्रकारे आपण बघू शकता। आणि माल भरपूर तर आहेत पण शेंगाचं प्रमाण आहे पण जाडी पण भरपूर आहे। बघा अशा प्रकारे जाडी पण आहे। भरगच्च उतारा देणारी ही जी व्हरायटी आहे ही आहे बलदेव 47। आणि मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला या व्हरायटीपासून पेरणीला 13-14 क्विंटल आणि टोकन पद्धतीला 19 क्विंटलपर्यंत उतारे दिलेले आहेत। आपण इथं बघू शकता परिपूर्ण आता ही पूर्ण पॅक झालेली आहे। आणि 4-4 दाण्याच्या पण शेंगा इकडे बघा 3-4 दाण्याच्या शेंगा आहेत हे बघा। आणि अशा प्रकारे घोस पण भरपूर करते आणि बुडापर्यंत माल बघा कशा प्रकारे आहे। शेंडा ते बुड भरपूर माल आहे आणि कुठेही आपल्याला या प्लॉटमध्ये व्हायरस दिसत नाही। बघा बाजूचा प्लॉट बघा, तो बघा 9305चा प्लॉट पूर्ण व्हायरसनं गेला हे बघा। आणि आपला हा जो बलदेव 47चा आहे बघा इथं कशा प्रकारे आपल्याला इथं दिसत आहे। कुठेही आपल्याला म्हणजे पिवळे झाडं वगैरे काहीही दिसत नाही। आणि या व्हरायटीला जास्तीचा खर्च करायची सुद्धा गरज नाही, कारण ही व्हरायटी कमी कालावधीत येणारी आहे। रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे, उत्पादन क्षमता भरपूर आहे। आणि आपली जी 4 महिन्याची प्रक्रिया आहे त्या 4 महिन्याच्या प्रक्रियेमुळे आपल्याला 3 पट उत्पादन क्षमता वाढवता येते, रोगप्रतिकार शक्ती वाढवता येते आणि शेंगाची जाडी भरपूर करता येते जेणेकरून जास्त उतार आला पाहिजे। आणि शेंगाची संख्यासुद्धा आपल्याला या व्हरायटीमध्ये जास्त दिसते, कारण ही व्हरायटी भरगच्च शेंगा देणारी व्हरायटी आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हरायटीची रोगप्रतिकार शक्ती आणि उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळं आपण इथं जास्तीत जास्त उत्पादन या व्हरायटीपासून आपण घेऊ शकतो। हे एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रक्रिया महत्त्वाची असते। आणि बघा घोस कशा प्रकारे येतात, बघा अशा प्रकारे भरगच्च घोस येतात आणि जाड शेंगाचे दाणे येतात। परिपूर्ण लवकरात लवकर भरून जाते, 90 ते 95 दिवसात तयार होते। त्यामुळे ॲव्हरेज जास्त येतो, कारण दाण्याची साईज जास्त जाड असते अशा प्रकारे।